दावा प्रलंबित आहे म्हणून नोंद नामंजूर करता येते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे, कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. एखाद्या स्थावर मिळकतीच्या बाबतीमध्ये रजिस्टर हस्तांतरण दस्त होतात किंवा व्यक्ती मयत झाल्यानंतर वारस नोंदीबाबत प्रकरण महसूल अधिकारी यांच्याकडे दिले जाते. व्यक्तीमध्ये किंवा मिळकतीमध्ये हितसंबंध असलेल्या व्यक्तीमध्ये वाद होऊन दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल केले जातात. त्या दिवाणी न्यायालयातील दाखल असलेल्या दाव्याची प्रत जोडून फेरफार नोंद नामंजूर करावी असा अर्ज दिला जातो. केवळ दावा प्रलंबित आहे म्हणून फेरफार नोंद ही नामंजूर करता येईल का? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे, कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. वेळ दिवाणी न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहे या कारणावरून कोणतीही फेरफार नोंद ही नामंजूर करता येत नाही. जर दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला असेल तर त्या दाव्यामध्ये विरोध कोणत्याही प्रकारचे मनाई आदेश, स्थगिती आदेश किंवा जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश घेतलेला असतील तरच फेरफार नोंद ही नामंजूर करता येते. शेतकरी नसताना सुद्धा कोणत्या परिस्थितीमध्ये शेतजमीन खरेदी करता येईल? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे, कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. आपल्या सर्वांनी माहित आहे की कोणतेही शेत विकत घेण्यासाठी विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेती विकत घेता येत नाही. त्याबाबत आपण चॅनलवर यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याने मिळकती शासनाने सार्वजनिक कामासाठी संपादन केलेले असेल व तो मालक मयत झाल्यानंतर सुद्धा संपादन केल्यापासून 10 वर्षापर्यंत ती व्यक्ती स्वतः किंवा त्यांच्या वारस महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम 63 प्रमाणे शेतकरी असले मानले जाते व त्या शेतकऱ्याच्या वारसाने शेतकरी म्हणून मानले जाते असे शासनाने 27/5/2014 रोजीच्या राज्यपत्रात सुद्धा आहे. तर 10 वर्षापर्यंत होऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लोकसभा अध्यक्षाचे महत्व काय? प्रत्येक पक्षाला आपलाच अध्यक्ष असावा असे का वाटते? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. नवीन लोकसभेत पहिले सत्र सध्या चालू आहे. या पदाचे महत्व एवढे काय आहे हे आज आपण पाहणार आहोत. लोकसभा अध्यक्ष हे संसदेच्या बाहेर व संसदेच्या मध्ये भारताच्या राज्यघटनेतील तरतुदीच्या अंमलबजावणी करून संसदेचे कामकाज चालवताना राज्यघटनेतील आर्टिकल प्रमाणे विश्लेषण करून वेगवेगळे बिले पास करणे, निर्णय घेणे तसेच एखाद्या सदस्याचे विलंबन करणे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. अध्यक्ष हे सदस्यांचे शिस्त व शिष्टाचार याबाबत पालन करण्यास भाग पाडून कामकाज चालवत असतात. जेव्हा सदनामध्ये दोन्ही पक्षाने एखादे बिल मंजूर किंवा नामंजूर करावायचे असल्यास किंवा अविश्वास ठराव आणल्यानंतर समसमान मते पडतील तेव्हा अध्यक्ष हे आपल्या मताचा वापर करू शकतात आणि याच महत्व अधिकारासाठी लोकसभा अध्यक्षपद हे सर्व पक्षासाठी महत्वाचे असते. न्यायालयाच्या आदेशामध्ये दावा किंवा अर्ज अंशतः मंजूर म्हणजे काय? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. दिवाणी स्वरूपाच्या दाव्यामध्ये वादी हे प्रतिवादी विरुद्ध दावा दाखल करतात. त्याची नोटीस विरुद्ध पार्टीला जाते. त्याचे म्हणणे आल्यानंतर सुनावणी घेतली जाते. त्यानंतर युक्तिवादानंतर माननीय न्यायालय हे त्या केसमध्ये न्याय निर्णय म्हणजेच निकाल देतात. वादीचा दावा मंजूर केला का नामंजूर केला का अंशतः मंजूर केला असे त्यामध्ये लिहिले असते. परंतु अंशतः मंजूर म्हणजे नेमकं काय असते हे आपण आज पाहणार आहोत. उदाहरणार्थ, वादीचा दावा हा दावा मिळकतीचा मालक आहेत असा ठरवून मिळण्याचा व त्यांच्या कब्जा वहिवाटीस प्रतिवादीने हरकत अडथळा करू नये म्हणून केलेला असेल आणि जर पुराव्यामध्ये वादीच्या मालकीच सिद्ध झाली परंतु कब्जा प्रतिवादीकडे आहे असे न्यायालयाचे मत झाल्यास मंजूर न करता त्या दाव्यातील सर्व मागण्यापैकी काही मागण्या मंजूर करतात. त्याला दावा अंशतः मंजूर असे म्हटले जाते. कुटुंबातील महिला ही एकत्र कुटुंबाची कर्ता म्हणजेच पुढारी होऊ शकते का? नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे, कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चला कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. एका कुटुंबामध्ये पती पत्नी व त्यांची 2 अज्ञान मुले आहेत. कुटुंबातील पतीचे निधन झाले त्यानंतर पतीच्या असलेल्या मिळकतीमध्ये पत्नी व अज्ञान मुलांचे हक्क असतात व त्या पत्नीला स्वतःच्या अज्ञान मुलांच्या पालन पोषण शिक्षण संगोपनासाठी जर मिळकतीची विक्री करण्याची वेळ आली किंवा कायदेशीर व सरळ करण्यासाठी मिळकतीची विक्री करण्याची वेळ आली तर ती महिला सुद्धा एकत्र कुटुंबाची कर्ता या नात्याने काही भाग सर्वांच्या सर्व मिळकती सुद्धा विक्री करू शकते व विक्री करण्याची कारणे खरे असल्यास भविष्यकाळात अज्ञान मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना सुद्धा ते खरेदी खत रद्द करून मागता येत नाही. कुटुंबामध्ये सज्ञान पुरुष नसेल तर महिला ही त्या मिळकतीची कुटुंबासाठी विक्री करू शकते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा.